महिलांच्या विविध प्रश्नांसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या सुलोचना पवार यांची कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या नियुक्तीनंतर कराड शहर शिवसेनेच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व सातारचे लाडके पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब यांच्या आशीर्वादाने मला नीलमताई गोरे यांच्या हस्ते व आमच्या महिला संपर्क प्रमुख रेश्माताई जगताप यांच्या हस्ते जिल्हा प्रमुख या पदाची जबाबदारी मिळालेली आहे। माझ्यावरती आमच्या जिल्हा प्रमुख जयवंतरावजी शेलार साहेब, संपर्क प्रमुख शरदजी कंसे साहेब, संपर्क प्रमुख रेश्माताई जगताप व आमचे समन्वयक राजेंद्र यादव साहेब, तसेच रणजित दादा, चंद्रकांत दादा, आमचे राजेंद्र माने साहेब या सर्वांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलाय आणि जे माझ्यावरती प्रेम दाखवलेलं आहे त्याच्यासाठी मी त्यांची शतशः ऋणी आहे, आभारी आहे। धन्यवाद। ही जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने पार पाडेन व महिलांचं संघटन करून त्यांना जास्तीत जास्त प्रकारे न्याय मिळवून देणं, त्यांच्या योजना पूर्ण करणं व संघटन वाढवणं हे नक्कीच सातारा जिल्ह्यात आता परिवर्तन करण्याची सुरुवात मी करते। धन्यवाद। जय महाराष्ट्र। शिवसेनेच्या रणरागिणी सातारा जिल्ह्याच्या नेत्या सुलोचनाताई पवार यांची सातारा जिल्हा महिला आघाडीच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख निवड झाल्याबद्दल कराड शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर सत्कार केलेला आहे। निष्ठावंत शिवसैनिक याला आज चांगल्या प्रकारे न्याय मिळालेला आहे व गोरगरीब महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर सतत धडपडणाऱ्या व अन्यायावर जिथं वाचा फोडणाऱ्या सुलोचनाताईचा योग्य सन्मान माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री शंभूराज देसाई, संपर्क प्रमुख शरदजी कंसे व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी योग्य सन्मान केलेला आहे व त्यांना न्याय दिलेला आहे। त्या न्यायाचे ते चांगल्या प्रकारे महिलांसाठी उपयोग करतील व शिवसेनेचा झंझावात सातारा जिल्ह्यामध्ये जोरात होईल हे जे काय काळजी करायचं कारण नाही। पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीने मॅडमना हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद।